नमस्कार लाडक्या बहिणींनो. बघा, आता लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती, महत्त्वाची बाब म्हणजे जे लाडक्या बहिणीचे हप्ते वगैरे थकले होते. त्यानंतर काही लाडक्या बहिणीची के-वाय-सी करता खेपी चूक झाली होती. त्यासाठी करेक्शन करण्यासाठी आता एक आपल्याला काय केलं आहे शासनाने, लाडक्या बहिणीसाठी एक नवीन ऑप्शन दिलेला आहे. आणि त्यामुळं मग ज्या लाडक्या बहिणीचे हप्ते थकलेले आहेत, ज्या लाडक्या बहिणीचे हप्ते स्टॉप झालेले आहेत, बंद पडलेले आहेत, काहीचे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आहे का नाही, असे हप्ते काय झालेले आहेत, मिळालेले नाहीत. अशा लाडक्या बहिणींनी आता तात्काळ लवकरात लवकर आपलं काय करायचं आहे, आधारच्या सहाय्याने फक्त पहिल्या वेळेस ही के-वाय-सी करता की कसं होतं, पती पत्नीचे आधार वगैरे काय केले जात होते, घेतले होते. यानंतर आता काय केलेलं आहे, फक्त लाभार्थ्याचाच आधार क्रमांक काय करायचा आहे, व्हेरीफाय करून द्यायचा आहे. एवढंच शासनाने काय केलेलं आहे, एडिटिंग करण्यासाठी किंवा डबल के-वाय-सी करण्यासाठी ऑप्शन दिलेलं आहे. मग जे राहिले असतील, जे पात्र आहेत, पात्रता निकषमध्ये ज्या महिला बसत आहेत, अशा महिलांनी आता तात्काळ काय करायचं आहे, लवकरात लवकर के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. कारण बऱ्याच महिला काय केल्या होत्या, ह्या हप्त्यापासून वंचित राहिल्या होत्या. त्यानंतर बऱ्याच महिलांनी मग काय केलं होतं, आंदोलनं वगैरे बऱ्याच ठिकठिकाणी झाले होते. त्यानंतर के-वाय-सीची प्रक्रिया परत काय केली होती, करण्यासाठी मागणी केली होती. हे सर्व गोष्टी काय केल्या होत्या, शासनाच्या निर्देशनास आल्या होत्या. आणि ठिकठिकाणी मोठमोठवाले महिलांचे आंदोलन झाले होते, आहे का नाही. सोशल मीडियावर त्याच्या बातम्या वगैरे फिरत होत्या. त्याची दखल घेत परत काय केलेलं आहे, के-वाय-सीची प्रक्रिया आणखीन काय केलेली आहे, लांबवलेली आहे. ज्यामुळं ज्या महिला राहिल्या असतील, पात्रता निकषमध्ये बसत असेल आणि त्यांचे हप्ते स्टॉप होल्ड झालेले असतील, अशा महिलांनी तात्काळ लवकरात लवकर आपली के-वाय-सीची प्रक्रिया काय करायची आहे, पूर्ण करून घ्यायची आहे. परत या नंतर जर तुम्ही के-वाय-सीची प्रक्रिया केली नाही, आता हा तिसऱ्यांदा चान्स काय केलेला आहे, शासनाने दिलेला आहे के-वाय-सी करण्यासाठी. आणि जर तुम्ही ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं, के-वाय-सी केली नसेल, तर मग तुम्हाला परत हप्त्याच्यासाठी अडचणी येऊ शकतात. परत ही के-वाय-सीची प्रक्रिया करण्यासाठी तारीख वाढेल का लय वाढेल हे काही सांगता येत नाही. त्यामुळं मग सध्या काय केली आहे, तारीख वाढवून दिलेली आहे. आणि ज्यांचे हप्ते स्टॉप झालेले आहेत, अशांसाठी एक चांगला चान्स, गोल्डन चान्स म्हणावा लागेल, दिलेला आहे. कारण त्यांना आता उत्सुकता लागली होती की आपले बाकी महिलांना हप्ते येतात, आपल्याला येत नाही. तर मग आपला 1500चा हप्ता काय झालेला आहे, बंद पडलेला आहे. आपल्याला तो कधी येईल, काय येईल, अशी विचारणाही होत होती बऱ्याच वेळेस. आणि त्यामुळं मग आता ती एक चान्स त्यांना आलेला आहे, शासनाने दिलेला आहे. आणि मग दिलेल्या असल्या कारणानं तात्काळ त्यांनी काय करायची आहे, के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. तरच तुम्हाला इथून पुढचे अविरतपणे हप्ते काय होणार आहेत, ते येणार आहेत. पण ही के-वाय-सी करायची कोणी? तर ज्यांचे हप्ते स्टॉप झालेले आहेत, बंद पडलेले आहेत, आत्तापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही, अशाच महिलांनी ही के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करायची. ज्यांचे हप्ते चालू आहेत त्यांनी ती करायची गरज नाही, त्यांना काहीही अडचण नाही. पण ज्यांना हप्ताच पडलाच नाही, स्टॉप झालेला आहे, अशा सर्वच महिलांनी काय करायचे आहे, तात्काळ परत के-वाय-सी करून घ्यायची आहे. स्वतःचा फक्त आधार नंबर आणि ओ-टी-पीच्या साहाय्याने काय होणार आहे, के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळं मग तात्काळ ज्या महिला राहिल्या असतील, ज्यांना काही अडीअडचणीस्तव, काही कारणास्तव के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही, अशांनी परत काय करायची आहे, ही के-वाय-सीची प्रक्रिया राबवायची आहे, करून घ्यायची आहे. परत इथून पुढं आणखीन जो टाईम दिलेला आहे, तो टायमाच्या आतमध्ये, तारखेच्या आतमध्ये आपण काय करायचे आहे, ही के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. कारण विलंब न लावता परत येणाऱ्या काळामध्ये परत के-वाय-सीची तारीख वाढणंच अशातला भाग नाही. आणि परत ज्यांचे हप्ते स्टॉप झाले आहेत, त्यांनी लवकरात लवकर कशी करता येईल ते काय करायचं आहे, पाहायचं आहे आणि करून घ्यायची आहे. कारण तुम्ही ज्या महिला पात्रता निकषमध्ये बसतात, पण हप्ते स्टॉप झाले आहेत, बंद पडलेले आहेत, ते संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहेत. बऱ्याच महिलांचे असं झालेलं आहे की व्हेरिफिकेशन चालू आहे के-वाय-सी केल्यानंतर. आणि व्हेरिफिकेशन चालू असल्यामुळं मग तात्पुरते त्यांचे काय केलेले आहेत, हप्ते होल्ड केलेले आहेत, बंद करून ठेवलेले आहेत. त्यानंतर त्यांचं मोठ्या प्रमाणावर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर सर्वांचंच व्हेरिफिकेशन चालू आहे, खूप मोठ्या प्रमाणावर तातडीला शासन पातळीवर, युद्ध पातळीवर ते व्हेरिफिकेशन चालू आहे शासनाच्या पातळीवर. आणि मग त्यामुळं मग लवकरच त्याचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आणखीन मग काय होणार आहेत, हप्ते चालू राहणार आहेत. पण ज्यांचे बंद पडले असतील त्यांनी परत ही के-वाय-सीचं ऑप्शन दिल्या कारणानं परत करून घेऊ शकता तुम्ही, काही अडचण नाही. लवकरात लवकर काय करायची आहे, ही जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करून घ्यायची
आहे. ही एक काय केलेलं आहे, चांगला चान्स काय केलेला आहे तुम्हाला शासनाने दिलेला आहे. त्यामुळं मग हा चान्स कोणत्याही महिलांनी सोडू नये. लवकरात लवकर ज्यांचे हप्ते बंद पडले असतील अशांनी की KYCची प्रक्रिया परत पुनर्चालू झाली आहे, तुम्ही करून घेऊ शकता. धन्यवाद.